पुण्यातील मुंढवा वादग्रस्त जमीन चौकशीचा अहवाल आज सादर होणार आहे। नोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठेंच्या अहवालात कोणावरती ठपका ठेवला जाईल याची उत्सुकता आहे। पार्थ पवारांच्या जमीन व्यवहाराबाबत आज अहवाल सादर होणार आहे। हा अहवाल नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी सादर केलेला आहे। त्यामुळे या अहवालामध्ये आज कोणावर ठपका ठेवला जाणार याची उत्सुकता आहे, त्याकडे आपलं लक्ष असेल। दरम्यान पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीला नियमानुसार मुदतवाढ देण्यात आली अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे। असं आहे की जेव्हा आपण एखादी नोटीस देतो ती पहिली नोटीस, दुसरी नोटीस, तिसरी नोटीस नियमाने द्यावं लागतं। असं नाही आहे की पहिल्याच नोटीसमध्ये आपण निर्णय घेतो, पण नोटीस त्यांना दिलेली आहे, मुदतवाढ दिलेली आहे, ती तर कायद्यामध्ये आहे। एक मुदतवाढ द्यावी लागतं, दुसरी मुदतवाढ द्यावी लागतं आणि मग पुढची कारवाई करावी लागतं। मला वाटतं की त्या नियमाने त्यांनी मुदतवाढ दिली आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आज पुणे दौऱ्यावर आहेत। अंजली दमानिया आज पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याची माहिती घेतील आणि त्यासोबतच त्या जमिनीच्या वतनदारांशीही संवाद साधतील आणि त्यानंतर त्या माध्यमांशी बोलतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।